Okay, we are learning the unit number second, heads of. In that we are learning income from business and profession. आपण युनिट क्रमांक 2 हेड्स ऑफ इन्कमचा अभ्यास करत आहोत आणि त्यामध्ये आपण इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशनचा अभ्यास हा करत आहोत. इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सॉल्व द प्रॉब्लेम नंबर 1 ऑफ द इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन अँड नाउ टुडे वी आर गोइंग टू सॉल्व द सेकंड प्रॉब्लेम ऑफ दॅट युनिट. मागच्या युनिटमध्ये आपण प्रॉब्लेम क्रमांक 1 सॉल्व केलेला आहे बिझनेस अँड प्रोफेशनच्या संदर्भातला. अँड नाउ टुडे वी आर गोइंग टू solve the problem number second for the same. So now you can see the problem on your screen. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही प्रॉब्लेम बघू शकतात. The following is the profit and loss account of Shri Ramrao for the year ended 31st March 2021. आपल्याला या ठिकाणी श्री रामराव यांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे 31 मार्च 2021 रोजीचं. सो व्हॉट इज द गिवन इन्फॉर्मेशन दॅट. आता आपण पहिल्यांदा माहिती समजून घेऊयात की त्यामध्ये नेमकं काय आपल्याला माहिती दिलेली आहे. To opening stock 2,30,000, to purchases 2,80,000, to wages 2,40,000, to rent 2,92,000, to repairs of motor car 26,000, to medical expenses 50,000, to general expenses 2,20,000, to motor car 2,60,000, to provision for depreciation on motor car it is 28,000, to advance income tax paid it is 22,000, and to net profit at the end it is given 1,72,000. Then under the credit side of the P&L account, by sales 17,20,000, by closing stock it is given 40,000, by gift from father it is given 54,000, and by income tax refund it is given 6,000. Okay, and in this way this account tallied for both the sides 18,20,000. आणि मग दोघं बाजूला हे अकाउंट टॅली झालेलं आहे 18,20,000. ओके, then other information, the adjustments are given there. Number 1, Ramrao carries on his business from rented premises, half of which is used for his resident. रामराव त्यांचा बिझनेस हा रेंटेड प्रिमायसेस मध्ये चालवतात, ज्याच्यापैकी हाफ म्हणजे 50% भाग हा त्यांनी स्वतःच्या रहिवासासाठी म्हणजे रेसिडेंटसाठी वापरलेला आहे. ओके, देन नंबर सेकंड, द यूज ऑफ द कार वॉज 3/4 फॉर द बिझनेस अँड 1/4 फॉर पर्पज. त्यांच्याकडे जी मोटर कार आहे त्या मोटर कारचा वापर 3/4 हा बिझनेस साठी केलेला आहे त्यांनी आणि 1 पर्सनल पर्पज साठी केलेला आहे. देन नंबर 3, मेडिकल एक्सपेन्सेस वेअर इन्कर्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ मिस्टर रामराव. मेडिकल एक्सपेन्सेस जे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिसत आहे ते मेडिकल एक्सपेन्सेस मिस्टर रामराव यांच्या पर्सनल ट्रीटमेंटसाठी खर्च करण्यात आलेले आहेत. नंबर 4, वेजेस इन्क्लूड ₹25,000 ऑन अकाउंट ऑफ मिस्टर रामराव. या ठिकाणी जी वेजेसची अमाऊंट आहे या वेजेसच्या अमाऊंट पैकी 25,000 हे मिस्टर रामराव यांचे जे वैयक्तिक ड्रायव्हर आहे त्या वैयक्तिक ड्रायव्हरला पे केलेले आहेत. राईट, अँड लास्ट वन, as per the income tax rules, rate of depreciation on motor car is 15%. आणि इन्कम टॅक्स रूल नुसार मोटर कारवर 15% डेप्रिसिएशन मान्य करण्यात आलेलं आहे. फाइंड आउट द इन्कम फ्रॉम बिझनेस फॉर मिस्टर रामराव टॅक्स लेवी फॉर द इयर 2022. आणि मग या ठिकाणी आपल्याला इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करायचंय. टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस मिस्टर रामराव यांचं कॅल्क्युलेट आहे असेसमेंट इयर 2021-22 साठी. ओके, सो इन दिस वे इट इज अ गिवन इन्फॉर्मेशन इन द प्रॉब्लेम. अशा प्रकारे ही माहिती आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. ओके, नाउ वी हॅव टू सॉल्व दिस. आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करूयात लाईक अ प्रिव्हियस प्रॉब्लेम. जसं आपण प्रॉब्लेम क्रमांक 1 सॉल्व केला त्याच प्रकारे आपण या ठिकाणी हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. ओके, नाउ फर्स्ट ऑफ ऑल गिव्ह द हेडिंग कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस ऑफ श्री रामराव फॉर द असेसमेंट इयर 2022. प्रॉपर हेडिंग आपण या ठिकाणी द्यायचं आहे. अँड देन इन दिस फॉर्मॅट वी हॅव टू प्रिपेअर द स्टेटमेंट. फॉर्मॅट मध्ये आपण हे स्टेटमेंट या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. ओके, पर्टिक्युलर्स अँड 2 कॉलम्स ऑफ द अमाउंट. वन इज द इनर कॉलम, आउटर कॉलम. ओके, ऑलरेडी वी हॅव डिस्कस दिस फॉर्मॅट. हा जो फॉर्मॅट या ठिकाणी आहे हा फॉर्मॅट आपण डिस्कस केलेला आहे. ओके, या फॉर्मॅट नुसार आपल्याला आता या ठिकाणी इन्कम फ्रॉम बिझनेस हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, so as per this format we have to
show first of all what net profit as per profit and loss account. Okay, net profit as per P&L account. If you look at in the problem, you can find there how much amount of net profit is given. 1,72,000. जर व्हेरी गुड, 1,72,000, 1,72,000 आपल्याला प्रॉफिटची अमाऊंट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके, नाउ वी हॅव टू मेन्शन दॅट net profit as per profit and loss account, it is 1,72,000 outer. Okay, after that next thing what we have to do, add disallowed expenses. काय करायचंय आपल्याला या नेट प्रॉफिट मध्ये काय ऍड करायचंय? डिसअलाउड एक्सपेन्सेस मीन्स व्हॉट? दीज आर नॉट रिलेटेड टू द बिझनेस. असे एक्सपेन्सेस जे बिझनेसशी रिलेटेड नाही आणि ते सर्व एक्सपेन्सेस आपल्याला कुठं दिलेले असतील? ते आपल्याला दिलेले असणार आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. वेअर ऑल दीज एक्सपेन्सेस आर गिवन, ऑल दीज एक्सपेन्सेस आर गिवन इन द प्रॉफिट अँड loss account debit side. Now from the profit and loss account debit side we have to find out such expenses those are not business, means those are the disallowed expenses. असे जे एक्सपेन्सेस आहेत ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून फाइंड आउट करायचे आहेत आणि त्यांना डिसअलाउड एक्सपेन्सेस म्हणून ट्रीट करायचं आहे आणि ते नेट प्रॉफिट मध्ये आपण ऍड करू. ओके, नाव दिस इज युअर P&L अकाउंट. ओके, हे आपलं P&L अकाउंट आहे. त्यापैकी आपण आता बघूयात की कुठले एक्सपेन्सेस हे बिझनेसशी संदर्भात नाही की जे डिसअलाउड आहे. ओपन, that is always business expenditure. The next one to purchases. Purchases that is also related to the business. Purchases ची जी अमाउंट या ठिकाणी देण्यात आलेली आहे that is also concerned with the business. ही अमाउंट बिझनेस शी निगडीत आहे. And then next one, wages. Wages is also related to the business, but what is mentioned regarding the wages, if you check you can find there number 4. काय म्हटलंय आपल्याला ऍडजस्टमेंट क्रमांक 4 मध्ये, वेजेस इन्क्लूड ₹25,000 ऑन अकाउंट ऑफ मिस्टर रामराव ड्रायव्हर. म्हणजे वेजेस मध्ये 25,000 रुपये हे कुणाला पे केलेले आहे? मिस्टर रामरावच्या ड्रायव्हरला पे केले. गेट इट, गॉट इट ऑल ऑफ यू दिस? समजली ही इन्फॉर्मेशन प्रत्येकाला? ओके, नाव इन द अमाउंट ऑफ वेजेस 25,000 इन्क्लुडेड दोज आर पेड टू द ड्रायव्हर. आता वेजेसच्या अमाउंट मध्ये 25,000 रुपये कशासाठी आहेत? की ते ड्रायव्हरला पे केलेले आहेत. ओके, नाव वी हॅव टू रेफर ऍडजस्टमेंट नंबर 2 फॉर दिस ऑल्सो. यासाठी आपल्याला ऍडजस्टमेंट क्रमांक 2 सुद्धा विचारात घ्यावी लागेल. का विचारात घ्यावा लागेल ते आता तुम्हाला मी समजावून सांगतो. द यूज ऑफ द कार वॉज 3/4 फॉर द बिझनेस अँड 1/4 फॉर पर्सनल पर्पज. जी मोटर कार, आता ड्रायव्हर कशाच्या संदर्भात असणार आहे? ड्रायव्हर हा मोटर कारच्या संदर्भात असणार आहे आणि या ठिकाणी मोटर कारचा वापर 3/4 हा बिझनेस साठी झालेला आहे आणि 1/4 हा पर्सनल पर्पज साठी झालेला आहे. त्यामुळे जे 25,000 ड्रायव्हरला पे केलेले असतील वेजेस मधून, त्यापैकी 3/4 हे बिझनेसशी संदर्भात असतील आणि 1/4 मात्र हे मिस्टर रामराव यांच्या पर्सनल पर्पजच्या संदर्भात असतील. ओके, अंडरस्टूड दिस? समजलं? ओके, त्यामुळे 25,000 जे आहे, 25,000 जे पे केले, त्या 25,000 पैकी 3/4 अमाऊंट ही बिझनेसशी संदर्भात आहे आणि 1/4 अमाऊंट ही मिस्टर रामराव यांच्या पर्सनल यूजशी संदर्भात आहे. त्यामुळे 25,000 पैकी 3/4 दॅट इज रिलेटेड टू द बिझनेस अँड 1/4 दॅट इज डिसअलाउड आणि 1/4 जे असतील ते डिसअलाउड असतील. अंडरस्टूड दिस? समजलं? ओके, नाउ दॅट वी हॅव टू शो इन द प्रॉब्लेम. आपण त्या आता प्रॉब्लेम मध्ये दाखवूयात. मिस्टर रामराव ड्रायव्हर सॅलरी आणि ब्रॅकेट मध्ये आपण काय लिहिलं? 1/4 फॉर पर्सनल यूज. म्हणजे जी अमाऊंट पर्सनल यूजची आहे तीच निगडीत आहे ती अमाऊंट डिसअलाउड ठरेल. बिझनेसशी निगडीत आहे ती अमाऊंट डिसअलाउड ठरणार नाही. सो 1/4 फॉर पर्सनल यूज दॅट इज 25,000 डिवायडेड बाय 4, 25,000 भागिले 4. देअरफॉर हाऊ मच इट कम्स? 6,250, 6,250. That is the disallowed amount. Okay, understood? Okay, now next, आता वेजेस नंतर जी पुढची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली ती इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघूयात. आफ्टर द वेजेस नेक्स्ट वन इज गिवन रेंट. रेंट 2,92,000. फ्रॉम द रेंट हियर some amount is disallowed and some amount is related to the business. रेंट पैकी अमाऊंट ही बिझनेसशी निगडीत आहे, मात्र काही अमाऊंट ही बिझनेसशी निगडीत नाही, म्हणजेच ती काय असणार आहे?
डिसअलाउड. यासाठी ऍडजस्टमेंट नंबर 1 आपण रेफर करायची. फॉर दॅट वी हॅव टू रेफर ऍडजस्टमेंट नंबर 1. रामराव कॅरीज ऑन हिज बिझनेस फ्रॉम रेंटेड प्रिमायसेस. रामराव त्यांचा बिझनेस कुठे चालवतात? रेंटेड प्रिमायसेस, म्हणजे त्यांनी प्रिमायसेस हा रेंटवर घेतलाय बिझनेस साठी. हाफ ऑफ विच इज यूज फॉर हिज रेसिडन्स. आणि त्याच्यापैकी 50% म्हणजे जो काही रेंटेड प्रिमायसेस त्यांनी घेतलेला असेल बिझनेससाठी, त्याच्यापैकी 50% हा त्यांचा रेसिडन्स साठी त्यांनी वापरलाय, म्हणजे स्वतःच्या रहिवासासाठी वापरलेला आहे. त्यामुळे रेंटची जी अमाऊंट पे केली आहे, द अमाऊंट ऑफ रेंट दॅट इज पेड 50% दॅट इज फॉर द बिझनेस प्रिमायसेस अँड 50% दॅट इज फॉर द सेल्फ रेसिडन्स प्रिमायसेस. देअरफॉर 50% दॅट इज पेड फॉर द सेल्फ रेसिडन्स प्रिमायसेस दॅट बिकम्स डिसअलाउड. त्यामुळे 50% अमाऊंट जी स्वतःच्या प्रिमायसेस साठी भरलेली असेल, ती अमाऊंट या ठिकाणी कशी असणार आहे? डिसअलाउड असणार आहे. अंडरस्टूड दिस? Okay, so therefore now what we have to treat under the disallowed? See, rent 50% for residence, 50% हा कशासाठी? रेसिडेंस साठी जो डिसअलाउड आहे. टोटल अमाऊंट किती आहे रेंटची? 2,92,000. हियर इट इज. अँड 50% ऑफ दॅट हाऊ मच इट कम्स? 1,46,000. व्हेरी गुड. अँड दॅट 50% बिकम्स डिसअलाउड. आणि मग ही जी 50% अमाऊंट आहे 1,46,000 ती काय असणार आहे? डिसअलाउड. अंडरस्टँड एव्हरीवन? व्हेरी गुड. नाव नेक्स्ट, आता पुढचा एक्सपेंडिचर बघूयात. आपल्याला P&L अकाउंटला काय दिलंय? रिपेअर्स टू मोटर कार 26,000. पुढचा जे एक्सपेन्सेस आहे तो आहे रिपेअर्स टू मोटर कार. ओके. अँड इफ यू सी द ऍडजस्टमेंट नंबर सेकंड इज मेन्शन देअर. त्या ठिकाणी आपल्याला ऍडजस्टमेंट क्रमांक 2 दिलेले आहे. व्हॉट इज दॅट? द यूज ऑफ कार वॉज 3/4 फॉर द बिझनेस अँड 1/4 फॉर पर्सनल पर्पज. त्या ठिकाणी मोटर कारचा जो वापर कसा झालेला आहे? 3/4 बिझनेस साठी झालेला आहे अँड 1/4 हा पर्सनल पर्पज साठी झाला आहे. देअरफॉर द 3/4 that is related to the business and remaining 1/4 that is related to the personal purpose that becomes disallowed. त्यामुळे ही रिपेअर्स टू मोटर कारची जी अमाऊंट आहे त्यापैकी 3/4 अमाऊंट ही बिझनेस आणि 1/4 अमाऊंट मात्र ही पर्सनल पर्पजच्या संदर्भात असेल. म्हणजेच काय असणार आहे? दॅट इज द डिसअलाउड एक्सपेंडिचर. तो एक्सपेंडिचर या ठिकाणी डिसअलाउड असेल. ओके. सो देअरफॉर रिपेअर्स टू मोटर कार द टोटल अमाऊंट इज गिवन 26,000. नाव फ्रॉम दिस 26,000 1/4 दॅट इज द डिसअलाउड. या 26,000 पैकी 1/4 ही डिसअलाउड असेल. देअरफॉर रिपेअर्स टू मोटर कार 1/4 फॉर पर्सनल यूज. Therefore, it is 26,000 divided by 4 and it comes to rupees 500. Very good. That is what? That is disallowed expenditure. Okay. Got it also? Understood it? Okay. Very good. Now the next one. Next one is given what? Medical expenses and it is of rupees 50,000. Regarding that, what is given there? Number third information is given. Expenses were incurred for the treatment of Mr. Ramrao. या ठिकाणी जे मेडिकल एक्सपेंडिचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दिलेले आहेत ते मेडिकल एक्सपेंडिचर कशाच्या संदर्भात आहेत? मिस्टर रामराव यांच्या ट्रीटमेंटच्या संदर्भात आहे. सो मिस्टर रामराव मेडिकल ट्रीटमेंट दॅट इज नॉट रिलेटेड टू द बिझनेस. त्यांनी जी मेडिकल ट्रीटमेंट घेतलेली आहे तो बिझनेस एक्सपेंडिचर असेल का? मग दॅट इज नॉट द बिझनेस एक्सपेंडिचर. मेडिकल एक्सपेन्सेस दॅट इज द डिसअलाउड एक्सपेंडिचर. जी संपूर्ण अमाऊंट असेल मेडिकल एक्सपेंडिचरची ती काय असणार आहे? दॅट इज द बिझनेस एक्सपेंडिचर. सो देअरफॉर मेडिकल एक्सपेन्सेस that is wholly a personal expenses, that is not a business expenditure and therefore that whole amount of 50,000 it is disallowed. आणि त्यामुळे अमाऊंट 50,000 रुपये या ठिकाणी काय असणार आहे? that is the disallowed. Okay, understood this? Okay, now the next one. Next one is given what? Motor car 2,60,000. Now motor car it is what? It is a capital expenditure. मोटर कार जे आपल्याला दिलेलं आहे ते काय आहे? कॅपिटल एक्सपेंडिचर. अँड ऍज पर आवर फॉर्मॅट वी हॅव डिस्कस एव्हरी काइंड ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर दॅट इज फुल्ली डिसअलाउड. आपण जो फॉर्मॅट बघितलेला होता, सी हा जो फॉर्मॅट आपण या ठिकाणी बघितलेला आहे, या फॉर्मॅट मध्ये सर्व प्रकारचे कॅपिटल एक्सपेन्सेस सी
ऑल कॅपिटल एक्सपेन्सेस आर द डिसअलाउड एक्सपेन्सेस. सर्व प्रकारचे कॅपिटल एक्सपेन्सेस हे डिसअलाउड एक्सपेन्सेस आहेत. त्यामुळे मोटर कार हा जो कॅपिटल एक्सपेन्स असेल 2,60,000, फुल अमाउंट इज डिसअलाउड. संपूर्ण अमाउंट या ठिकाणी डिसअलाउड असणार आहे. सो देअरफॉर मोटर कार कॅपिटल एक्सपेंडिचर इट इज 2,60,000, 2,60,000 संपूर्ण डिसअलाउड एक्सपेंडिचर. अंडरस्टूड इट? Okay. Now next, provision for depreciation on motor car. Provision. This is what? This is not the actual provision made. या ठिकाणी ही जी अमाऊंट दिलेली आहे ती ऍक्च्युअल डेप्रिसिएशन नाही, तर ही प्रोव्हिजन करण्यात आली, म्हणजे तरतूद करण्यात आलेली आहे. आणि ऍज पर अवर फॉर्मॅट, एनी काइंड ऑफ प्रोव्हिजन, एनी काइंड ऑफ रिझर्व दॅट इज टोटली डिसअलाउड एक्सपेंडिचर. कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन, कुठल्याही प्रकारचा रिझर्व हा संपूर्णतः डिसअलाउड असणार आहे. सो देअरफॉर प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑन मोटर कार इट इज फुल्ली disallowed expenditure. So therefore provision for depreciation on motor car 28,000 fully disallowed. Understood? Okay. After that, next one, to advance income tax paid 22,000, that is also a fully disallowed expenditure. Any kind of income tax, wealth tax paid, दॅट इज फुल्ली डिसअलाउड एक्सपेंडिचर. कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स पे केलेला असेल, कुठल्याही प्रकारचा वेल्थ टॅक्स पे केलेला असेल, दॅट इज फुल्ली डिसअलाउड एक्सपेंडिचर. पूर्णतः डिसअलाउड एक्सपेंडिचर असणार आहे. देअरफॉर ऍडव्हान्स इन्कम टॅक्स पेड इज ऑल्सो फुल्ली डिसअलाउड एक्सपेंडिचर. ऍडव्हान्स इन्कम टॅक्स पेड 22,000 फुल्ली डिसअलाउड. अंडरस्टूड दिस? समजलंय प्रत्येकाला? And then in the P&L account, the last thing is given net profit that we have already considered. Net profit जो दिलेला आहे तो आपण already consider केला. So all the P&L account debit side we have checked, and the expenses those are not related to the business, those we have mentioned as disallowed expenses. संपूर्ण डेबिट साइडला जे एक्सपेंडिचर आपल्याला दिले होते आपण चेक केले, आणि त्यापैकी जे बिझनेसच्या संदर्भात नव्हते त्यांना आपण डिसअलाउड एक्सपेंडिचर म्हणून या ठिकाणी ट्रीट केलेले आहेत. नाउ वी हॅव टू टेक डाउन द टोटल ऑफ ऑल दिस. आपण याची टोटल घेऊयात, आणि इफ यू टेक द टोटल, वी गॉट द टोटल, इट इज 5,18,750. आणि याची जी टोटल आपण घेतलेली आहे ती आपल्याला किती मिळालेली आहे? 5,18,750. ओके, इज इट करेक्ट? या ठिकाणी ओके, मी टोटल दाखवलेली ती बरोबर आहे. ओके, तुम्ही चेक केलंय? व्हेरी गुड. इट इज 5,18,750. ऍड दॅट अमाऊंट इन रुपीज 1,72,000 ऑफ नेट प्रॉफिट. यामध्ये नेट प्रॉफिट ऍड करायचं आहे 1,72,000 रुपये. सो देअर कम्स टू रुपीज हाऊ मच? 6,90,750. 6,90,750. इज इट करेक्ट? ओके. Now disallowed expenditure added. Now as per the format, once again look at the format. हा फॉर्मॅट एकदा परत बघूयात. काय करायचं आहे आपल्याला? पुढे डिसअलाउड एक्सपेंडिचर ऍड केल्यानंतर लेस एक्सपेन्सेस और लॉसेस अलाउड बट नॉट डेबिटेड टू P&L अकाउंट. एक्सपेन्सेस आणि लॉसेस जे बिझनेस एक्सपेन्सेस आहेत पण ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दिलेले नाहीत. ते कुठं दिलेले असतील? ते आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतील. ते आपण लेस करायचे. ओके, असे एक्सपेन्सेस जे बिझनेस एक्सपेन्सेस आहेत पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दिलेले नाहीत, तर ते दिलेले आहेत ऍडजस्टमेंट मध्ये. तर ऍडजस्टमेंट मध्ये हे एक्सपेन्सेस शोधायचे आहेत आपल्याला, आणि आपण ते वजा करणार आहोत. नाउ चेक द ऍडजस्टमेंट. तर या ठिकाणी आपण ऍडजस्टमेंट चेक करू. रामराव यांचं रेंटेड प्रिमायसेस, ती ऍडजस्टमेंट आपण या ठिकाणी फुलफिल केलेली आहे, ओके केली आहे. देन यूज ऑफ द कार, कारशी रिलेटेड सर्व एक्सपेंडिचर आपल्याला ऑलरेडी दिलेले होते डेबिट साइडला, त्यापैकी जे डिसअलाउड होते ते आपण ऍड केले. मेडिकल एक्सपेन्सेस दॅट इज ऑल्सो गिवन. वेजेस दॅट इज ऑल्सो गिवन. नाउ लास्ट वन, ऍज पर इन्कम टॅक्स रूल्स रेट ऑफ डेप्रिसिएशन ऑन मोटर कार. इन्कम टॅक्सच्या रूलनुसार आपल्याला डेप्रिसिएशन मान्य करण्यात आलेला आहे मोटर कारवर. ते किती आहे? 15%. एनी डेप्रिसिएशन ऑफ मोटर कार दॅट इज मेन्शन अंडर द डेबिट साइड ऑफ द P&L अकाउंट. दिलाय का डेप्रिसिएशन ऑन मोटर कार P&L अकाउंटच्या डेबिट साइडला? काइंडली चेक अँड टेल. इट इज नॉट गिवन, बट दॅट व्हॉट? दॅट इज प्रोव्हिजन.
प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑन मोटर कार दिलेली आपल्याला, पण ऍक्च्युअल डेप्रिसिएशनची अमाऊंट या ठिकाणी दिलेली आहे का, तर दिलेली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. देअरफॉर वी हॅव टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन अँड दॅट अमाऊंट वी हॅव टू डिडक्ट. आणि म्हणून आपण या ठिकाणी डेप्रिसिएशन करायची आहे आणि ती आपण या ठिकाणी वजा करणार आहोत. नाउ हाऊ टू कॅल्क्युलेट, सी ऑन द बॉटम लाईन आय हॅव कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन मोटर कार. मोटर कारची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज गिवन इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. मोटर कार 2,60,000 जो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे तो म्हणजे मोटर. सो इट इज गिवन इन द P&L अकाउंट डेबिट साइड. हाऊ मच इज दॅट, 2,60,000. So 15% of 2,60,000. How much it comes? 39,000. Now, as per the adjustment number second, the use of the car was 3/4 for the business and 1/4 for personal purpose. आता या जो वापर झालेला आहे तो बिझनेस साठी 3/4 झालेला आहे आणि पर्सनल पर्पज झालेला आहे. Therefore, which depreciation is related to the business? The depreciation that is related to the business activity. आता कुठलं डेप्रिसिएशन, आता 39,000 हे टोटल डेप्रिसिएशन झालं, पण यापैकी किती अमाऊंट बिझनेसशी निगडीत असेल, तर 3/4 अमाऊंट बिझनेसशी निगडीत असेल आणि 1/4 अमाऊंट ही पर्सनल पर्पज साठी असेल. त्यामुळे 39,000 चे 3/4 अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करायची आहे. सो हाऊ मच इट इज, 39,000 इंटू 3/4, इट इज 29,250. किती, 29,250. इज इट करेक्ट? So therefore write down less expenses or losses allowed but not debited to the P&L account. यामध्ये फक्त येणार आणि ते आहे डेप्रिसिएशन ऑन मोटर कार. इट इज 29,250. मोटर कार वरील डेप्रिसिएशन 29,250. अंडरस्टूड एव्हरीवन? समजलंय प्रत्येकाला? व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट, ऍज पर द फॉर्मॅट नुसार पुढचं काय, इन्कम्स नॉट टॅक्सेबल ॲज बिझनेस इन्कम बट क्रेडिटेड टू द P&L अकाउंट. अजून काय लेस करायचं आहे आपल्याला, असे इन्कम की जे बिझनेस इन्कम म्हणून टॅक्सेबल नाहीत पण जे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिलेले आहेत, म्हणजे असे इन्कम जे बिझनेसशी निगडीत नाही तरी सुद्धा ते इन्कम आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिलेले आहेत, ते इन्कम आपण या ठिकाणी वजा करायचे आहेत. ओके, नाउ चेक विच इन्कम्स आर देअर. आता चेक करूयात आपण कुठले इन्कम की जे बिझनेस इन्कम नाहीत. सेल्स, टोटली बिझनेस इन्कम. सेल्स हे पूर्णतः बिझनेसच्या संदर्भात आहे. क्लोजिंग स्टॉक, दॅट इज ऑल्सो रिलेटेड टू द बिझनेस. क्लोजिंग स्टॉक जे असणार आहे ते सुद्धा आपलं बिझनेसशी संदर्भात आहे. नाउ नेक्स्ट, गिफ्ट फ्रॉम फादर. गिफ्ट फ्रॉम फादर इज इट रिलेटेड टू बिझनेस? हे बिझनेसशी निगडीत असेल का? सो दॅट we have to less here. So income not taxable as business income, under that number 1, gift from father 54,000, right? Next, income tax refund 6,000. Income tax refund is also not business income. It is the personal income of Mr. Ram Rao, because income tax is paid on the personal income of Mr. Ram Rao. Therefore, it is not related to the business, and therefore any refund of income tax, that is also not related to business. इन्कम टॅक्स हा मिस्टर रामराव यांनी त्यांच्या पर्सनल इन्कम वर भरलेला आहे, त्यामुळे त्याचा जो रिफंड मिळालेला असेल दॅट इज द पर्सनल इन्कम ऑफ मिस्टर रामराव. सो दॅट इज नॉट द बिझनेस इन्कम. सो देअरफॉर नेक्स्ट वन, इन्कम टॅक्स रिफंड 6,000. ओके, अँड आफ्टर दॅट नथिंग इज गिव्हन. नंतर कुठलं इन्कम दिलेलं आहे का? दिलेलं नाही. सो देअरफॉर only 2 are there. Those are not taxable as a business income. Gift from father 54,000 and income tax refund. Okay, so take down the total of these three, that is depreciation on motor car, gift from father and income tax refund. If you take the total, it comes to rupees 89,250. Is it correct? Okay, deduct 89,250 from 6,90,750. 89,250 आपण कुठून वजा करायचे आहेत? 6,90,750. and therefore the amount left, it is 6,01,500. किती अमाऊंट या ठिकाणी शिल्लक राहिली? 6,01,500. That is what? Taxable income from business. That is 6,01,500. Okay, understood everyone? Any difficulty in this problem? If you not,
अंडरस्टूड समथिंग काइंडली टेल मी, आय विल रिपीट इट अगेन. जर यापैकी काही मुद्दा कुठला मुद्दा समजलेला नसेल तर कृपया विचारा, तो मुद्दा मी परत तुम्हाला समजावून सांगतो. अंडरस्टूड इच अँड एव्हरीथिंग? मुद्दे समजलेले आहेत? व्हेरी गुड. ओके, so student, for this lecture we stop here, and in the next lecture we will solve again some more problem related to the income from business. या ठिकाणी आपण या लेक्चरला थांबूयात आणि येणाऱ्या लेक्चर मध्ये इन्कम फ्रॉम बिझनेसच्या संदर्भात अजून काही प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूयात. ओके.